शुक्रवारी महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता मनपात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। नागपुरात भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे। यातच आता महापौर पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कोण होणार महापौर? महापौर पदाचं आरक्षण अद्यापही जाहीर नाही। शुक्रवारी जाहीर झालेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय। बहुमताच्या जोरावर भाजपकडून आता सत्ता स्थापनेची प्रक्रिया वेगात सुरू होणार आहे। महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष या पदांसाठी देखील नावांवर चर्चा सुरू होणार आहे। दरम्यान महापौर पदाचे आरक्षण अद्याप जाहीर न झाल्यानं महापौर पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहे। राज्याच्या मनपा निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच महापौर आरक्षणाविषयी घेण्यात आली आहे। सोमवारनंतर गॅझेट नोटिफिकेशन जारी होण्याची शक्यता आहे। नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर महापौर पदाच्या आरक्षणाचं चित्र जारी होणार असून त्यानंतर इच्छुकांमध्ये हालचाली वाढण्याची शक्यता आहे।